तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही सतत विठ्ठलाचं नामस्मरण करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि तुम्ही तुमच्या वाणीने पण विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि कानानेही तुम्ही विठ्ठल विठ्ठल ऐका. तर याच्याबद्दल काय म्हणतात बघूया. विठ्ठल विठ्ठल येणे छंदे, ब्रह्मानंदे गरजावे, वाचे टाळी टाळ्या टाळी, होईल होळी विघ्नाची, विठ्ठल आदी अवसानी, विठ्ठल मनी स्मरावा, तुका म्हणे विठ्ठल वाणी, वदा कानी ऐका. तर विठ्ठल या नामात ब्रह्मानंद आहे. म्हणजे विठ्ठलाचं नाव जेव्हा आपण घेतो तर तो ब्रह्मानंद आपल्याला मिळतो. खूप असा आनंद आहे की ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तर त्या विठ्ठल नामामध्ये तर ब्रह्मानंद आहे आणि त्या नामाच्या छंदात गर्जना करावी. नाम घेताना हाताने टाळ वाजवाव्यात, त्यामुळे सर्व विघ्नाची होळी होत असते. कोणतेही काम करताना कामाच्या आधी व शेवटी विठ्ठलाचे नाम घ्यावे. म्हणजे कामाची सुरुवात करताना तुम्ही ईश्वराचं नामस्मरण करा, मनामध्ये विठ्ठलाचे स्मरण करावे. तुकाराम महाराज म्हणतात, हे जन हो, तुम्ही तुमच्या वाणीने विठ्ठलच म्हणा आणि कानाने तुम्ही विठ्ठलच ऐका. म्हणजे विठ्ठलाशिवाय दुसरं तुम्ही कोणतंही नामस्मरण करू नका, कारण विठ्ठल नामामुळं तुम्हाला खूप आनंद मिळणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये प्रगती होणार आहे. म्हणून तुम्ही सतत विठ्ठलाचं नामस्मरण करा, असे अभंगातनं सांगतात. रामकृष्ण.